नमस्कार भावांनो, तिची माझी भेट या कथेचा हा तिसरा भाग आहे. मी ऑफिसला गेलो, पण माझे मन ऑफिसला लागतच नव्हतं. कारण ती अचानक मला देवळात भेटलेली असूनही मी तिला माझ्या मनातलं बोलू शकलो नाही. याचंच मला खूपच वाईट वाटत होतं. माझा मित्रही मला खूपच प्रेमाने समजावून सांगत होता की तिचा नाद सोड आणि कामावर फोकस कर. पण माझ्या मित्राला काय माहिती की आपलं मन एखाद्या महिलेवर येतं तेव्हा त्याची अवस्था काय होते. तो एखाद्या बिनपाण्याच्या माशासारखा तळमळतो. तशीच गत माझीही झालेली वाटत होती. मी कसं तरी सायंकाळपर्यंत ऑफिसचं काम केलं आणि घरी आलो. पण माझ्या डोळ्यासमोर तीच दिसत होती. असं काय होतं तिच्यात जे मला अस्वस्थ करत होतं. मी फ्रेश झालो आणि तिच्या घराकडेच निघालो आणि तिच्या घराच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि तिच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. मला तिथे येऊन पाऊण तास झालेला होता, पण तरीही ती बाहेर आलेली नव्हती आणि तिचा चेहराही मला अजून दिसलेला नव्हता. पण मीही निश्चय केलेलाच होता, काही झालं तरी तिला जोपर्यंत एक नजर पाहत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही.